चंद्रावरचे खड्डे आहेत, चंद्रावरचे. ऐक 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 बघा क्लायमेट, बघा क्लायमेट एकदम डेंजर कंडिशन, डेंजर. सुप्रभात मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण चाललो आहोत तर गावी. चला म्हणजे बघूया काय काय रस्त्यात बघायला मिळतं. सकाळचं हे वातावरण खूपच छान आहे. पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. आणि गाड्यांच्या लाईट किती सुंदर वाटतायत. खोबरे बिल्डिंग गोरेगाव इथे आपण पोहोचलो आहोत. आज आहे शुक्रवार, म्हणजे आज वर्किंग डे आहे आणि उद्या आहे सुट्टी 15 ऑगस्ट. आज सगळे आता निघतील ऑफिसला जायला. आपण उद्याच निघणार होतो, पण उद्या भयंकर गर्दी असणार आहे आणि बायकर्स खूपच असतात. त्याच्यामुळे मग विचार केला की आपण आजच निघूया, कारण सकाळी ट्रॅफिक भरपूर असणार रोडला. पण 2 दिवस त्याला सुट्टी आहे, शनिवार रविवार. पूर्णा रोडला लागलो. 14 तारखेला ही परिस्थिती आहे. 15 तारखेला काय असे विचार करा. एवढं ट्रॅफिक जाम आहे. आता ट्रॅफिक मधूनच बाहेर पडलोय. आता वातावरण पाऊस भरपूर आहे. पॅगोडा सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. सूर्यदेव आणि त्यामध्ये पाऊस. आई एकविरा देवीच्या पालखीवाले पालखीला चालले आहेत. मित्रांनो सगळे सूर्य आहे, या बाजूला पाऊस. मंडळी आपण आता पनवेलला पोहोचलो आणि पनवेलला खूप पाऊस आहे. आता आपण आलो गोवा रोडला जायला. गोवा आता आपण राईट मारलेली आहे. फायनली आपण आता गोवा रोडला लागलेलो आहोत. पोहोचलो आपण. हा बघा मस्त प्रभाव झाडी मस्त वातावरण आहे बघा. एकदम एक नंबर आहे, एक नंबर भारी वातावरण आहे. खाली पण उतरू शकत नाही, खाली उतरलं तर वर चढता येणार. ट्रेन खराब झाली आहे त्याची मध्ये रस्त्यात. एवढी मोठी ट्रेन खराब झाली आहे पण बरोबर रस्त्यात मध्ये, त्याच्यामुळे सगळा ट्रॅफिक जाम झाला. एवढी मोठी ट्रेन बाबा बरोबर रस्त्याच्या मध्ये मध्येच बंद पडली आहे. केवढे मोठे खड्डे आहेत तिथे. कोणतं गाव आहे काय माहिती. रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे. गणपतीपर्यंत कदाचित हा ब्रिज चालू होईल. गणपतीपर्यंत करतील चालू. कोणतं गाव आहे काय माहिती. वाण पाथरून गाव काहीतरी आहे. मित्रांनो पाऊस बघा काय भरला एकदम जबरदस्त समोर लागतोय. फक्त अजून आपल्यापर्यंत पोहोचला ना. सफेद काळं केलं. आता आपल्यापर्यंत आला समोर पाऊस एवढा जबरदस्त पडतोय ना, काय दिसत नाही. कोणत्या ब्रिजवर पूर्ण पाऊस आहे. आणि हा कोणता गाव आहे. नागोटणीचा ब्रिज तयार आहे, पण अजून आपल्यासाठी चालू केलेला नाही. ते बहुतेक गणपतीत चालू करतील. अजून परिस्थिती कशी आहे काय माहिती. खड्डे आहेत मोठे आहेत. सांभाळूया बायकर. हे बघा केवढे मोठे खड्डे आहेत खालच्या रोडला. ते सांभाळून या. नागोटण्याला जर आलाच ना तर नागोटण्याच्या ब्रिजच्या खाली खूपच खराब आहे रस्ता. मोठे खड्डे आहेत. तर रात्रीचे येत असाल तर सांभाळून या, कारण पावसामुळे खड्डे दिसत नाहीत. हे बघा खूपच कंडिशन खराब आहे इकडे. काळजी करा, स्वतःची काळजी घ्या आणि आरामशीर या बाबा. हे बघा चंद्रावरचे खड्डे. ऐक 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 मित्रांनो बघा क्लायमेट जबरदस्त भारी झालं एकदम. काय दिसतंय समोर. हा समोर दिसतंय बघा काय भारी. असं वाटतं आपण आता खाली आता ह्याच्यात जातो असं वाटतं. मित्रांनो असे क्रॉस करतात ना, जाम टेन्शन वालं काम आहे. समोर पाऊस बघा. हा भारी वाटलं एकदम. आपण सोलारला पोहोचतो आणि सोलारला परिस्थिती बघा का पाऊस आहे. जवळच पाऊस आहे सोलारला. खूप पाऊस आहे. खूप इंदापूरला पोहोचलो आणि पाऊस बघा काय जबरदस्त. माणगावला आलो आणि ट्रॅफिक मध्ये अडकलोय. बघा तुम्ही मस्त येत होतो झणझणीत आणि इथे आता ट्रॅफिक मध्ये अडकलो. माणगाव डेपो लालपरी
भारी वाटतं एकदम. एक नंबर धबधबा आहे. आज पडतं आता पाणी जबरदस्त. डोंगर एकदम वेगळे आहेत. असं वाटतं आपण त्याच्यावर हसून जातो एकदम. एवढं भारी वाटतंय. सुंदर वाटतंय. छान वाटतं. डोंगर जास्त असे मोकळी चालतात रस्त्यावर, गाड्या पाळतात. एवढं सुंदर वाटतंय. निसर्ग दिलाय फक्त तो कोकणातच की सगळे डोंगर दिलेले आहेत सगळीकडे. तर इथेच कोकणातच हिरवगार. पण समोर बघा काय दिसतंय बघा, पाणी जबरदस्त धबधबा आहे. एक नंबर. काय भारी वाटतंय बघायला. सगळं हिरवगार डोंगर. काय झालं, काय म्हणते? तर इथे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला थांबलो आणि समोर बघा जबरदस्त एकदम धबधबा आहे. कसलं पाणी येतंय बघा, एक नंबरच. असं वाटतं खाली जाऊन बसावं आंघोळ करायला. थोडं छान येतंय पाणी. बस ना बाबा. तिथे भारी वाटतंय. मित्रांनो, पोलादपूरला आता पोहोचला आपण. पोलादपूरचा हा आयकॉनिक ब्रिज. तिथे आलं एवढं छान वाटतं ना, जबरदस्त. 1 2 3 4 आणि हा 5 ब्रिज अजून जातो ना. एवढं छान होतंय ना. आता पुढे आपल्याला येणार बोगदा. येणार बोगदा. डोंगरावर बघा पाऊस पडतोय. जबरदस्त पाऊस पडतोय डोंगरावर. आता चढाव लागलेला आपल्याला आणि पावसाला पण तेवढीच जोरात सुरुवात झालेली आहे. समोर बघा, समोर असं चित्र काढले. चित्र हा काय दिसतंय, एक नंबर. काय दिसतंय, हो जंगल एकदम. हो ते पाऊस भरलेला एकदम भरलेला. अच्छा दाखव, किती दाखव. समोर एक नंबर. कचडे घाटात जाताना हा जो रस्ता आहे, जास्त डोंगर आणि जास्त पाऊस. सुंदर वाटतंय बघा, नजारा आहे एक नंबर. या कोकणात या आणि त्याचे करतात. हा भारी दिसतोय एकदम. एवढं दिसत असतं. हो गाडीचे भारी भारी. हा बघा, आता आपल्या समोर बोगदा. एकदा तुम्हाला पावसात दिसत नाही, कारण पाऊस एवढा आहे इथे आणि समोर आपला बोगदा हळूहळू दिसायला लागला. आता बोगदा केल्यावर आपल्याला पाऊस लागणार नाही. बोगद्याला बाहेर बसून धुवून काढता येईल त्याला. आणि इथे आल्यावर पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि आपल्याला आता आतमध्ये पाऊस लागणार नाही. हा काय दिसतोय बाकी, एक नंबर. आज लाइटिंग केली आहे, एक नंबर लाइटिंग केली आहे. या बात आहे. आरामशीर आपल्याला जायचंय. 40-50 स्पीडने जायचं आपल्याला आरामशीर. क्या दिसतंय रे, क्या दिसतंय, जबरदस्त. सलामणी का यार, ते कहाँ से सदा वाला करून वाला पाऊस आला. मित्रांनो, मालकरवाडी जवळचा हा ब्रिज अजून तयार झालेला नाहीये आणि अगदी उतारावरच खड्डे आहेत. हो बाबा, ट्रक लागतोय बघा कसा. ट्रक खड्ड्यात ना. रस्त्याची अवस्था थोडी खराब आहे. मला नाही वाटत गणपतीपर्यंत होईल. एक साईड होईल, एक साईड नाही एवढं. आणि अशा खड्ड्यात जावं लागणार आहे गणपतीला. ट्रक जात नाही खड्ड्यात नाही. त्या ब्रिजचं काम बाकी आहे अजून इथे मालकरवाडी. हो त्या खड्ड्यात काढायला लागतं रे पाहायचा विचार करा. औशी ग्रामपंचायत, औशीच्या इकडे ब्रिजचं काम चालू आहे. खड्डे पण भरपूर झालेले आहेत. गाडी काढायला मिळत नाही. बाबा काढ पटकन पुढे.
माझ्यासारखं असतं तर काढून मोकळा झाला असतं पुढे. काढतोस काढ बाबा पुढे चल. अशी अवस्था आहे क्रॉस करताना. तो जरा सांभाळून, कारण पुरे रस्त्याला खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे आपण आता आलो आहोत परशुराम घाटात. परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. हा नसतं आणि काय वातावरण दिसतंय समोर बघा. एक नंबर वातावरण दिसतंय बघा. हा पाऊस हरला इकडे मगाचा तांगा जबरदस्त भरलाय. जबरदस्त आज इच्छा तिथून समोर डोंगर बघा काय भारी दिसतोय एकदम. डोंगरात ना पायरीवर येणारं पाणी. हे बघा कसं पाणी पडतंय बघा पायरीवरून. आणि समोर बघा चिपळूण शहर खाली नदीला भरलेलं पाणी. भारी एक नंबर हा दिसतंय बघ. समोर बघा मोठावाला. आणि असं मस्त असं पायऱ्याने पाणी पडतंय. थोडं भारी वाटतं. हो बघा आता धबधबा दाखवतो तुम्हाला. धबधबा चिपळूणचा धबधबा. सगळं हिरवगार नुसतं काय पाणी पडतंय. हा जबरदस्त वाटतंय. इकडनं असं खालून वर जायचंय धबधब्याकडे. नाव काय आहे मला माहिती नाही. चिपळूणकरांनी सांगा मला मेसेज करून, कमेंट करून सांगा. मित्रांनो चिपळूणचा ब्रिज अजून तयार झालेला नाहीये. यावर्षी आपल्याला गणपतीमध्ये खूप कसरत करायला लागणार आहे. इकडे आल्यावर या अशा रस्त्याची अवस्था झालेली आहे. तेव्हा कुठे चांगलं आहे तर कुठे खराब आहे रस्ता. अशी कसरत करत जायचं चिपळूणच्या ब्रिजवर. सुंदर असा हा निसर्ग सुंदर वाटतं. आपण आलो आहोत चिपळूणच्या पुढे. हिरवा गार निसर्ग दिसतोय बघा. डोंगर कसा दिसतोय बघा. पुढे झाड असं वाटतं की भूत उभी आहे तिथून. असे झाडांची डिझाईन करून ठेवतात तसे. हा भारी वाटतोय बघायला. मित्रांनो आता आपण आलो आहोत भुवनेश्वरला. या संकेश्वरचा तुम्हाला राईट साईडला तुम्हाला स्टेशन दिसेल. राईट साईडला संकेश्वरचा ब्रिज चालू झालेला आहे. आता गणपतीत काय टेन्शन नाही. सुंदर असा ब्रिज बांधलाय. सुंदर एक नंबर ब्रिज आहे हा संकेश्वरचा. फक्त लक्षात द्या. वळणावरती लक्ष द्या गाडी चालवताना, कारण खूप वळणदार आहे. संकेश्वरचे रस्ते एवढे सुंदर झाले आहेत ना, त्यात असं वाटतच नाही. काय बाकी आहे अजून. इथे तर एक नंबर आहे बाबा. पोचला सगळा डोंगर रस्ता सोडून काढला आणि त्याला रोड एक नंबर बनवलाय. आता सुचाट आता संगमेश्वर सुचाट मध्ये डायव्हर्जन आहे अजून इथे थोडस काम बाकी आहे. बाकी तसा रोड सुचाट आहे. आता इथे जरासा बाकी आहे काम. शायद 15 दिवसात पूर्ण झाला तर गणपतीला चांगला मिळेल. रोड केला पाहिजे याकडे. हा एवढाच पॅच बाकी आहे. बाकी आता ते सुचाट आहे आणि तो एक पॅच बाकी आहे तिकडचा डाव्या बाजूचा. बाकी मस्त आहे एकदम जबरदस्त काम झालं. जवळजवळ आता 90% काम पूर्ण झालंय. जरासा पॅच आहे. जरासा एकदम नावाला 1-2 फुटाचा. हवा भयंकर हवा आहे. पण इकडचे बरचसं काम झालेलं आहे. आता कुठेच आता अडचण नाहीये एवढी संगमेश्वर मध्ये. बाकी मस्त रोड आहे. एक नंबर रोड आहे. एक नंबर. पण इथे काम अजून बाकी आहे. करणार डोंगर फोडायचं अजून बाकी आहे. मला आता वर्ष जाणार. वर्ष 1.5 वर्ष एवढंच बाकी आहे फक्त इथे संगमेश्वरच्या सोडल्यानंतर.
तिथे काय सुचवतच आहे रोड. हा ब्रिज कसला वाटतोय, वळणदार एकदम भारी एकदम जबरदस्त वळण आहे. भारी वळण आहे, भारी एकदम. हो थोडं बर खाली ठेवलाय बचके मारायला. बाकी ओके रोड असं बचके मारायला ठेवू नका रे. हॉटेल झोपेत असेल तर जाईल यायचं. थोडा बाकी आहे अजून तरी चालू आहे. टोल बिल थोडं चांगलं झालेलं आहे. रत्नागिरीच्या अगोदरचा ब्रिज अजून तयार व्हायचा आहे. थोडाफार झालेला आहे. कदाचित गणपतीत होईल सुद्धा चालू. कारण आता रत्नागिरी येते आठखांबा जवळ आलो आपण आता. हे बघा शेवटचं काम चालू आहे आता हळूहळू. जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. वरती आता मला एक गाडी दिसली काम करणाऱ्यांची. ते कदाचित आता वर गेलं तर काहीतरी दगडी गुडी गोळा करायला, पण होईल कदाचित गणपतीपर्यंत चालू. मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत रत्नागिरी हातखांब्याला. राईटला गेलात तर रत्नागिरी, सरळ गेलात तर सिंधुदुर्ग, मालवण, हातखांबा. सुंदर असा हा परिसर एवढा छान दिसतोय. हा रोड झाल्यामुळे वेगळाच लुक आलेलं आहे त्या परिसराला. रत्नागिरी हातखांब्याच्या नंतर हा एवढा पोर्शन राहिलाय बनवायचा. पुढे झालाय तयार, पण मागे एवढा पोर्शन राहिलाय बनवायचा. कदाचित गणपतीपर्यंत बनवलं तर या 15 दिवसात म्हणजे या महिन्यात तर होऊन जाईल कदाचित. वाटत तर नाहीये, भारी वाटतंय. होत आहे का तो बोर्ड आणि ते रोड एवढं सुंदर दिसतंय ना. कोल्हापूर सिंधुदुर्ग पंचगिरी मागे 1 किलोमीटर स्पीड ब्रेकर आलेला आहे. आपल्याला स्लो करायच्या गाडी. पुढे रोड डांबराचा आणि ओला झालाय त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतंय एकदम. असं वाटतं गाडीच्या घातलाय शाळा चालायचा. त्यामुळे पालीचा ब्रिज चालू झालेला आहे त्याच्यामुळे आता पाय टेन्शन नाही हालून जाण्याचा. सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे सुंदर. आणि टोटली हा डांबर टाकलेला आहे त्यामुळे खूप छान कलर पण मारला एकदम. खूप छान दिसतोय एकदम एक नंबर. आणि कितीतरी मोठा आहे, जबरदस्त मोठा आहे. लांब लचक आहे एकदम. पहिल्या खाली तिकडात ना जायला लागला. एक नंबर बनवलाय, काय जबरदस्त आहे. मस्त वाटतो गाडी चालवा खूप एकदम जबरदस्त. आता 15 किलोमीटर आहे इकडे. लोकेशन बघा लोकेशन काय डोंगर इकडनं स्टार्ट झालाय का तिथपासून तिथपर्यंत. आणि तो तिकडे रोड आहे. हा तो तिकडे वर ते टॉवर दिसतात ना तिथपर्यंत रोड आहे आपला. हा आता तिथे जाणार आपण. पण कसलं वाटतंय भारी एक नंबर. हिरवं हिरवं गार पावसामुळे. एवढा चांगला रस्ता बनवलाय, साईडला एवढा घाण करून ठेवलाय, अड्डे झाले त्याला. बाकीचा रोड चांगला आहे, त्या वळणावरतीच बरोबर मोठे मोठे ट्रक जाऊन पूर्ण खड्डे झालेले आहेत. लांजाला आल्यावर म्हणजे लांजा येता येता या ब्रिजचं काम चालू आहे. तो बराचसा भाग अजून बनवायचा बाकी आहे. वरती सगळं झालंय डांबर बिंबर टाकून सगळं, पण कसरत खालून करायला लागते. बाबा ऍम्ब्युलन्स पण आली. रस्ता द्या त्याला, रस्ता द्या. उडव रे बाबा उडव चिकन. अरे रस्ता तरी धड बनवा. काय काय त्या खडबडीत चालायला लागतं. हो तिकडनं बंद करून इकडनं चालू केलेलं आहे. एकाच बाजूने दोन्ही गाड्या चालू आहेत. मग सगळा चिकन बाबा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. त्याचा चढाव आहे तेव्हा. मित्रांनो लांजाला आल्यावरती लांजाच्या ब्रिज जवळ खूप बेकार अवस्था आहे. आता तुम्ही बघितली कशी होती. तर पुढे आल्यानंतर थोडा चांगला आहे. ब्रिज खाली आल्यानंतर रस्ता चलतो तीन होतं तिकडे. आपल्याला लेफ्टला टर्न मारायचं. सुंदर असे टर्न आता आलेले आहेत, जबरदस्त टर्न आहेत. त्यातून काढून
किती मस्त डोंगर बघा, असं वाटतं त्या डोंगरामध्ये कलाकृती केली. राजापूरला पोहोचलो, तो समोर आहे तो जुना रस्ता राजापूरचा. हा आहे नवीन रस्ता. थोडा सुंदर आहे ना हा रस्ता, आणि एक नंबर. पत्नी नदी आहे बघ, खारेपाटण. ती खारेपाटण आलं, खारेपाटण आलं ते बघ समोर खारेपाटण. खारेपाटण ते पोलीस स्टेशन. जय अधिष्ठी माता, जय अधिष्ठी माता. आणि आता कोकणात आपण पोचलेलो आहोत प्रॉपर आता कोकणात पोचलेलो आहोत आपण. आता इकडनं चरळे 10 किलोमीटर आहे. आपण आता चरळ्यात पोचलेलो आहोत. चरळा आलाय, कासारडे, चरळा कासारडे. पाऊस सकाळपासून सुटले होतो आणि आता रेनकोट काढून ठेवला तर पाऊस आला. काय सांगायचा. आपण नांदगावला आलोय आणि आता आपण इकडनं लेफ्ट मारून सरळ फोंड्याला जाणार मस्त पैकी. आणि ती काळोख पडायचं अगोदरच आलोय आपण, एवढा पाऊस वारा सहन करून. कसं झालं, एवढं काम बाकी ठेवलं अजून. आहे नांदगावचा रस्ता, एवढाच रोड बाकी ठेवलाय बघ. हा रोड झालाय पण तेवढाच रोड बाकी ठेवलाय. काय सारखे करतात, काम करतात ते मस्करी करतात ते, काय कळत नाही. एवढासा रोड बाकी ठेवलाय. आणि तो आपण बनवलाय तो फक्त 2 पदरी बनवलाय. आणि देवगड निपाणी हायवे आहे 2 पदरी. ते आहे कोकणातली श्रीमंत हिरवगार. इथे मस्त वाटतं हिरवगार. मस्त आहे तो. त्या रोडला एवढी घरं होती ना, आता रोड चांगला आला ना, मग तो आता घर बांधले इकडं. मित्रांनो, हा रोड आहे कोल्हापूर देवगड निपाणी मार्गे. कोल्हापूर देवगड हा रोड आहे. त्यामध्ये फोंडा गाव पण लागतंय. डोंगर एवढं दुखायला आठवलेलं ना, पूर्ण धुके. समोर बघा डोंगर दिसतोय, पूर्ण फॉग आहे, पूर्ण डोंगरावरती फॉग काय बघा. बघ ना कसं दिसतं. मित्रांनो, आपण आता फोंडा घाट मध्ये आलो आहोत आणि आता आपण बाजाराच्या दिशेने खाली उतरणार. रस्त्याला मध्ये भरपूर खड्डे होते, चंद्रावरती खड्डे असायचे. हे बघा असे खड्डे आहेत. आणि आता आपण आलो आहोत फोंडाघाट बाजारात. ही फोंडाघाट बाजारपेठ आहे. असे लावतात गाडी रस्त्यात आणि वाटेक लागतो. बाबा कोणाची मारुती काय अवतार रे बाबा रस्त्याचा. एवढी कारण बाबा काढता. नवीन ट्रॅक्टर घेतला मग नुकतं घेऊन येणं वाटतं कोल्हापुरात. मित्रांनो, आपण आता पिंपळवाडीत पोहोचलो. शेवटचा स्टॉप. रस्त्याची दशा खूप खराब आहे. फायनली आता आपण पोहोचतो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. इकडे पण ती परिस्थिती आहे. व्हायचा बघा गुलाबीला गुलाब, गुलाबीला गुलाब. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.